नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी दोन स्मार्टफोनची तुलना करणारा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. ओप्पो रेनो 15 प्रो मिनी आणि विवो V70 लाईट. चला डिझाईन आणि डिस्प्लेची तुलना करूया. रेनो 15 प्रो मिनी तुम्हाला हा कॉम्पॅक्ट साईज स्मार्टफोन 6.32 इंच आणि कंपॅरिझन तुम्हाला देतो 6.59 इंच मोठा साईज मिळेल. पण हँडफील आणि प्रीमियम डिझाईन बाबतीत रेनो 15 प्रो मिनी तुम्हाला सर्वोत्तम पर्याय असेल. दुसरा म्हणजे कॅमेरा सिस्टीममध्ये तुम्हाला रेनो 15 प्रो मिनी 200 मेगापिक्सल रिअल कॅमेरा टेलिफोटो कॅमेरा देखील मिळतो, ज्यामध्ये तुम्ही चांगले पोर्ट्रेट फोटो घेऊ शकता. रेनो 15 प्रो मिनीमध्ये तुम्हाला 120x झूम आहे आणि कंपॅरिझन तुम्हाला फक्त 100x झूम देतो. रेनो 15 प्रो मिनीमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सल वाईट अँगल कॅमेरा देतो, कंपॅरिझन तुम्हाला फक्त 8 मेगापिक्सल देते. तिसरे म्हणजे रेनो 15 प्रो मिनीमध्ये तुम्हाला 100 सेल्सिअस फील्ड ऑफ व्ह्यू आणि कंपॅरिझन तुम्हाला फक्त 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो आणि कंपॅरिझनमध्ये तुम्हाला फक्त 92 फोकल लेंथ आणि 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. जर तुम्हाला कंटेंट क्रिएट करायचे असतील तर रेनो 15 प्रो मिनीमध्ये खरोखर तुमच्यासाठी आहे. ते म्हणजे कॅमेऱ्यामध्ये HDR 4K 60 fps व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करत तसेच फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यामध्ये सिमलेस स्विचिंग देखील सपोर्ट करते, जिथे विवोमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग असे फंक्शन नाहीत. रेनो 15 प्रो मिनीमध्ये सिनेमॅटिक मोड देखील सपोर्ट करतो आणि कंपॅरिझन हे फीचर देत नाही. गेमिंग आणि स्मूथलेस आता एक नवीन पातळीवर पोहोचला आहे. तर तुम्हाला 20 लाख अँथ्रो स्कोअर मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 प्रोसेसर रेनो 15 प्रो मिनी मिळतो आणि कंपॅरिझन तुम्हाला फक्त 17 लाख अँथ्रो स्कोअर स्नॅपड्रॅगन 8S Gen 3 प्रोसेसर देतो. रेनो 15 प्रो मिनीमध्ये तुम्हाला 120 fps HDMI सपोर्ट आहे, जिथे कंपॅरिझन तुम्हाला फक्त 90 fps HDMI सपोर्ट करते. इतकेच नाही तर तुम्हाला कंपॅरिझनपेक्षा जास्त AI फीचर रेनो 15 प्रो मिनीमध्ये मिळतात. तर रेनो 15 प्रो मिनी खरेदी करण्यासाठी अवश्य आपल्या विशाल टेलिकॉमला भेट द्या.